नमस्कार. बऱ्याच वेळेला पेशंट्स किंवा आपण सर्व तेव्हाच जागे होतो ज्यावेळेला हार्ट रिलेटेड सिम्पटम्स सुरू होतात. पण समजा आपण हृदयाचा त्रास टाळण्याकरता जर यशस्वी झालो, तर बरेचसे मेजर कॉम्प्लिकेशन्स सहजपणे टाळता येतात. मग त्याकरता काय करणं गरजेचं आहे? सो आपली लाईफस्टाईल कशी आहे आणि त्यानुसार तिच्यात बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या काही बेसिक रिस्क फॅक्टर्सवरती जसं की उदाहरणार्थ डायबिटीज, आपलं वय, फॅमिली हिस्ट्री हार्ट डिझीजची आहे का, स्मोकिंग आहे का, धूम्रपानच्या व्यतिरिक्त मद्यपान आहे का, किंवा आपल्याला ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल यासारखी ॲडिशनल रिस्क फॅक्टर्स आहेत का, किंवा एखाद्याला किडनीचा आजार आहे का. या अनेक रिस्क फॅक्टर्सवरनं आपण एक रिस्क स्ट्रॅटिफिकेशन स्कोअरच्या माध्यमातून आपल्याला पुढील 10 वर्षात येणाऱ्या हृदयाचा त्रासाची आपण टक्केवारी सांगू शकतो. आणि समजा एखाद्याची ही रिस्क पर्सेंटेज खूप जास्ती असेल, तर त्यांनी खूप लवकरात लवकर हे लाईफस्टाईल मॉडिफाय करणं, तसंच रिस्क फॅक्टर्स कंट्रोलमध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सो या रिस्क फॅक्टर्सचा कंट्रोल करता आपल्याला डॉक्टरांची मदत घेणं तेवढीच गरजेची आहे. पण आपल्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे उदाहरणार्थ आपलं डाएट कसं आहे, आपण किती एक्सरसाइज करतो, आपली झोप शांत होते की नाही, आपण स्ट्रेस लेवल्स कसे मॅनेज करतो, तसंच स्मोकिंग आणि अल्कोहोल हे बंद करतोय की नाही, या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे. पूर्वी एक इंटरहार्ट नावाची स्टडी झाली होती, ज्यामध्ये काही 9 फॅक्टर्स सांगण्यात आले होते की ज्याच्या कंट्रोलनी आपण 90% हार्ट अटॅक प्रिव्हेंट करू शकतो. आणि हे 9 रिस्क फॅक्टर्स म्हणजे जे मॉडिफायबल आहेत, उदाहरणार्थ आपलं डायबिटीज, हायपरटेन्शन आणि कोलेस्ट्रॉल, हे डॉक्टरांच्या मदतीने आपण ॲट पार अंडर सेट गोल्सप्रमाणे ते ठेवू शकतो. तसंच आपल्याला दैनंदिन गोष्टींमध्ये जे बदल करायचे आहेत, ते म्हणजे आपल्याला रेग्युलरली फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आठवड्यातनं 150 मिनिटं मॉडरेट इंटेन्सिटीचा एक्सरसाइज महत्त्वाचा आहे. तसेच खाण्यामध्ये आपण काय नाही खायचं आहे तर सर्वांनाच माहीत असतं, पण रोज एक फळ व एक भाजी याचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे. ते न केल्याने सुद्धा हार्ट अटॅक येण्याची रिस्क वाढते. आपल्याला स्मोकिंग बंद करायला पाहिजे, अल्कोहोल इनटेक कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे, तसेच आपले स्ट्रेस लेवल्स हे रेग्युलरली मॅनेज करणं गरजेचं आहे. सो हे रिस्क फॅक्टर्स जर आपण व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवू शकलो, तर डेफिनेटली 90% हार्ट अटॅक्स हे आपण प्रिव्हेंट करू शकतो. धन्यवाद.